नमस्कार, मी सुभाष हनुमंते. आज आपण अंधेरी एमआयडीसी मध्ये आहोत. इथं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक 1985 पासून बनलेला आहे. त्या चौकाची पडझड झाल्यामुळं त्या चौकाचं पुनर्जीवन करण्यासाठी त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम स्थानिक आमदार मुरजी पटेल यांच्या हस्ते पार पडला. त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. विशेष म्हणजे हा सर्व कार्यक्रम होत असताना मांग जात समूह आणि इतर वंचित जातीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून अवकड वर्गीकरणाची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने मुंबई शहरामध्ये मोठे 2 कार्यक्रम होऊ घातले आहेत. त्याच अनुषंगाने या सर्वसामान्य समाज बांधवाची त्याविषयी काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्याचा या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. तर आपल्या बरोबर ॲडव्होकेट राजकुमार मोहिते आहेत. प्रथम आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांचं काय मत आहे. राजकुमार, येणाऱ्या 19 तारखेला पद्मश्री मंदाकृष्ण मादिगा यांच्या अध्यक्षतेखाली बांद्रा या ठिकाणी मोठ्या आरक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्या पाठोपाठ 27 तारखेला स्वराज्य आंदोलनाचे अध्यक्ष रामचंद्र भरांडे यांच्या माध्यमातून मोठं एक आंदोलन केलं जाणार आहे. त्या आंदोलनाकडे मुंबईकरांचा काय प्रतिसाद असेल, कसं बघतायत? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलम 14 नुसार समानतेचा हक्क दिलेला आहे. या समानतेच्या हक्कानुसार मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. 59 जातीपैकी मातंग समाजाला 13% आरक्षणामध्ये कमीत कमी वाटा भेटलेला आहे. या समानतेच्या हक्कानुसार मातंग समाजाला चांगला वाटा भेटावा आणि मातंग समाजात चांगली प्रगती व्हावं या दृष्टिकोनातून मुंबईमधला जेवढाही मातंग समाज असेल ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद देईल आणि बहुसंख्येने त्या कार्यक्रमामध्ये सामील होईल अशी माझी अपेक्षा आहे. बहुसंख्येने सामील होईल असं म्हणतात. आपल्या बरोबर कामगार नेते खंडागळे आहेत. मुंबई मधला मांग या 19 तारखेच्या आणि 27 तारखेच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणे जसं ते म्हणतात खरंच सामील होईल असं वाटतं. आतापर्यंत जो अनुभव आहे फार कमी प्रतिसाद दिलेला आहे. आता काय वाटतं तुम्हाला, कारण ही लढाई शेवटच्या टप्प्यावर आली असताना? नक्कीच या टायमाला ते मातृ समाजाचे जे नेते आहेत त्यांनी जो आंदोलन पुकारलेलं आहे 19 तारखेला ते नक्कीच 100% यशस्वी होणार. या सरकारला दाखवून देणार की मातंग समाज हा काय वस्तू आहे, काय चीज आहे. हा यशस्वी होणार म्हणजे होणार. सर्वसामान्य समाज बांधवांना असं वाटतं. हनुमंत जाधव आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. ही जी मागणी आहे न्यायप्रिय आहे, घटनेला धरून असणारी मागणी आहे आणि शेवटच्या माणसाला न्याय देण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जोपर्यंत शेवटचा माणूस सुखी होणार नाही तोपर्यंत समता प्रस्थापित होणार नाही. तर समता प्रस्थापित करायची असेल तर वंचित घटकाला न्याय देणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने ही मागणी आहे. तेव्हा मुंबईतला समाज या मागणीकडे कसा पाहतो? मातंग सोडून इतर समाज कसा पाहतो, काय म्हणाल? सर्वप्रथम मी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना वंदन करून मी असे 2 शब्द बोलतो की इतर समाज पण आहे, इतर समाजाला घेऊन सर्वांनी चाललं पाहिजे. जर आपल्याला 100% यशस्वी करायचा मोर्चा तर आपला समाज कसा विखरलाय तो एकत्र कसा येईल त्यांना आपण कसं घेऊन जायला पाहिजे. सर्वांनी मिळून जर आपण एकत्रपणे आलो, सर्व मातंग समाज इतर समाज जर त्यांना घेऊन आपण चाललो तर 100% यशस्वी होणार आणि हे 100% मागणी करणार. हे पंतप्रधान आपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते करून द्यावेच लागेल असे मी त्यांना मी विनंती करेन की इतर समाजाने पण एकत्र येऊन याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आपल्या बरोबर नवजी शक्ती सेनेचे मुंबईचे धडाडीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. बाळू जाधव यांच्या संघटनेचा वेळोवेळी कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलाय, मुंबईमध्ये पाहिलाय. खूप मोठ्या ताकदीने विष्णुभाऊ काम करतात. पण आजच्या तारखेला 19 तारखेला मंदाकृष्ण मादिगा यांच्या अध्यक्षतेखाली आणि 27 तारखेला माननीय रामचंद्र भरांडे यांच्या अध्यक्षतेखाली 2 कार्यक्रम होऊ पाहत आहे. जसं लहुजी शक्तीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज प्रतिसाद देतो त्याच पद्धतीने या कार्यक्रमाला प्रतिसाद देईल काय, असं काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? नाही साहेब, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आरक्षणचा मुद्दा हा 40 वर्षापासून आहे आणि बरेच असे मातंग समाज हा महाराष्ट्रामधून पेटलेलाच आहे. आणि या आरक्षणापासून जे बाबासाहेबांनी जे आपल्याला आरक्षण दिलं, आरक्षणचा पुरेपूर फायदा या समाजाला होत नाही. या समाजामध्ये शिक्षण असून नोकऱ्या मिळत नाही आहे.
पूर्वीपासून तर आपल्याकडे शेतीबाडी नव्हती, त्याचा मात्र विकास प्रगती नाही आहे. आरक्षण पूर्ण मिळत नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर तोच पेटलेलीच आहे आणि सरकारी दरबारीमध्ये पोचलेली आहे. आता नुकतं उन्हाळी अधिवेशन संपलंय, त्या शेवटच्या दिवशी बदर समितीचा अहवाल आलाय आणि ते मुख्यमंत्र्यांना स्वीकारलेला आहे. आता ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्याकडे आहे. आता हे आपल्याला 15 तारीख दिली, पण आता हे 30 तारीख दिली. माझी समाज बांधवाला मुंबईतून तर विनंती आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विनंती आहे, आपापली भूमिका मांडली पाहिजे ईमेलद्वारे. नाही, माझा प्रश्न असा आहे, मुंबईकर म्हणून मुंबईचा मातंग समाज हे येणाऱ्या आता बघा काही महिन्यानंतर पावसाळी अधिवेशन आहे, त्या पूर्वसंध्येला म्हणजे हे 2 कार्यक्रम मुंबईचे महत्वाचे होत आहेत आणि ते मोठ्या संघटनेच्या माध्यमात होत आहेत. तर मुंबईच्या मांग जात समूहाची किंवा वंचित घटकाची भूमिका कशी आहे की त्यांच्यामध्ये सामील होण्यासाठी कसं होणार, कशी ताकद देणार त्याविषयी नाही ऐकून घ्या. मंदाकृष्ण मादिकाचा असो, अगन कोणाचा असो, आता मातंग समाजाचा मोर्चा आहे, मातंग समाजाचा विषयावर आहे. अपगट वर्गीकरण हे झालं पाहिजे. मी सांगतो, मुंबईत मी आवाहन करतो, कुठलंही आपण मत करता मोठ्या ताकदीनं एक दिवस आपल्याला घरदाराला ताळे लावून मुलं बाळं घेऊन आपण पोचलो पाहिजे. हे आपली हक्काची हिताची मागणी आहे. त्याकरता मी लोकांना आवाहन करतो आणि विनंती करतो, 19 तारीख असो 30 तारीख असो, आपण मोठ्या ताकदीने तिथं पोचलो पाहिजे. संपूर्ण मांग समाज मोठ्या ताकदीनं पोहोचलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. आपल्याबरोबर काही महिला सुद्धा आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. आतापर्यंत मुंबईचे जेवढे आंदोलन पाहिले त्या आंदोलनामध्ये एक चित्र स्पष्ट झालेलं आहे की मुंबईमधून महिला अतिशय नगण्य पद्धतीने सामील होतात, कारण महिलांच्या मुलांबद्दल त्यांना त्या मुलांची काळजी नाही. आज अवघड वर्गीकरणाचं आंदोलन मांग आणि तत्सम जाती मिळून मोठ्या ताकदीनं लढतायत. ते कुठल्याही मोर्चामध्ये बघा आंदोलनामध्ये महिला नसतात. तर या आता 19 तारखेला एक मोठा कार्यक्रम होतोय ते मंदाकृष्ण मादिगा यांच्या अध्यक्षतेखाली, आणि 27 तारखेला डॉक्टर रामचंद्र भरांडे हे आझाद मैदानामध्ये कार्यक्रम लावत आहेत. या दोन्ही मोर्चाला आणि कार्यक्रमाला महिलांचा कसा प्रतिसाद असेल? सर्वप्रथम तर जय लवजी. मी उर्मिला बालाजी कांबळे. मी आबकड आरक्षण बद्दल एवढंच बोलू शकते की 1980 पासून आम्ही आबकड आरक्षणासाठी सरकारला मागतोय, पण आतापर्यंत आमचं काही मान्य झालं नाही आणि आबकड आरक्षण तर त्याच्या बापाला पण आम्हाला द्यावंच लागेल. बापाला पण द्यावंच लागेल म्हणतायत, पण कुठल्याही आंदोलनामध्ये मांग जातीच्या महिला दिसत नाही. इतर समाजाचा जर विचार केला तर पुरुषांपेक्षा महिला भरपूर असतात, पण मांग जातीचा विचार केला तर अतिशय तोकड्या महिला त्या आंदोलनामध्ये येत आहेत. आपण काय सांगाल या आंदोलनामध्ये तुम्ही महिला म्हणून कसं सामील होणार आहात? जास्तीत जास्त महिला कसं होतील त्याबद्दल काही प्रयत्न करणार आहेत का? करू नक्की करूया. आणि सगळ्याला माझं पण विनंती आहे की आमचे काम पटापट व्हावा आणि करावे. सरकारने आमचे काम, आमचे मागण्या पुरे करा. गेलं पण आमच्या मुलांचं सरकारचं लवकर करावं अशी विनंती आहे. पण कसं आहे, जेवढे शक्ती जास्त दाखवलं जो समाज शक्ती दाखवेल त्याचं काम लवकर होतंय. मग मांग जातीच्या महिला का सामील होत नाहीत अशा आंदोलनामध्ये, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता बघा साहेब, जे लवजी जे महाराष्ट्र आमच्या समाजासाठी आमचा नेता लढून सनी मरून गेला, पण त्या सरकारला जाग आली नाही. पण आमच्या महिलांसाठी जी काय किती आम्ही मोर्चे काढले, किती काय काय केलं, सर्व आम्ही कामधंदे सोडले, मुलाबाला सोडलं आरक्षणसाठी, पण आमचं काय आतापर्यंत झालं नाही. मरून गेला आमचा नेता 8% आरक्षणासाठी, पण आतापर्यंत 8% कशी भेटलं नाही, 5% भेटलं नाही, 7% भेटलं नाही, पण काय सरकारला जाग आली नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की जेवढं होईल लवकर तेवढं करायला पाहिजे आमच्यासाठी, आमच्या समाजासाठी. अच्छा, आपल्या यांच्यासाठी लवकर करायला पाहिजे असं म्हणताय, पण या मुंबईमधून त्या आंदोलनाला महिला किती ताकदीने येतात त्याच्याबद्दल काही बोलले नाहीत. तर महिलांचा सहभाग फार कमी दिसून येतो आणि त्यामुळं कुठल्याही
बाबासाहेब तेच सांगायचे, फुले तेच सांगायचे की जिथे महिला जागृत झाल्या, जिथे महिला पुढाकार घेतला तो ते आंदोलन सक्सेस होत आहे. मांग जातीमध्ये तेच प्रामुख्याने कमी आहे. मांग जातीच्या महिला पुढाकार घेत नाहीत, मांग जातीच्या महिला रस्त्यावर येत नाहीत, म्हणून त्यांची मागणी आतापर्यंत रेंगाळत पडलेली आहे की काय, असा एक प्रश्न निर्माण होतो. धन्यवाद. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.